हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉजिक हा टॉपिक कंप्लीट केला आहे. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स हा टॉपिक स्टार्ट करणार आहे. सो बघा, डेफिनेशन: अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m इंटू n नंबर्स इन m rows and n columns is called a matrix of order m by n. ओके, रिटर्न ॲज m क्रॉस n मॅट्रिक्स. ठीक आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये m रोज आणि n कॉलम्स आहेत तो आपण डिनोट कसा करतो आहे? m क्रॉस n. फर्स्ट लेटर जो आहे m ते नंबर ऑफ रोजचा आहे आणि n जो आहे तो नंबर ऑफ कॉलमचा आहे. ठीक आहे. बघा, सच अन अरेंजमेंट इज एनक्लोज्ड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट और सिम्पल ब्रॅकेट. मोस्टली आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेटच यूज करतो आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी. ठीक आहे. ईच ऑफ m इंटू n नंबर्स कन्स्टिट्यूटिंग द मॅट्रिक्स इज कॉल्ड अन इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्समध्ये जे m इंटू n नंबर्स आहेत, m क्रॉस n जर आपण m क्रॉस n मॅट्रिक्स घेतला तर त्यामध्ये किती एलिमेंट्स असतात? m इंटू n असतात. ठीक आहे. आणि ते m इंटू n जे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हणणार? त्या मॅट्रिक्सचे इलेमेंट म्हणणार. ठीक आहे. मॅट्रायसेस आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABC XY Z एक्सेट्रा. ठीक आहे. मॅट्रायसेस आपण कायम कॅपिटल लेटर्सनी डिनोट करतो आहे अँड इट्स इलेमेंट आर डिनोटेड बाय स्मॉल ABC XY Z एक्सेट्रा. आणि त्यातले जे इलेमेंट आहे ते आपण स्मॉल लेटर्सनी डिनोट करतो आहे. ठीक आहे. सो बघा, इन जनरल अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m क्रॉस n इज रिप्रेझेंटेड बाय, आता आपण कसं डिनोट करतो आहे मॅट्रिक्स? कॅपिटल लेटरनी डिनोट करतो आहे. मग आता आपण इथं ए हा घेतला, मग तो आपण कायम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. ठीक आहे. मग त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे जे ए आय जे आहेत ते कशा त्या मॅट्रिक्समधले इलेमेंट्सचा फॉर्म आहे. ठीक आहे. मग ऑफ ऑर्डर m क्रॉस n. ठीक आहे. इज इक्वल टू, सो बघा, हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट घेतला आपण आधी. मग आता काय सांगितलं आपल्याला? m रोज आहेत आणि n कॉलम्स आहेत. मग तुम्ही बघू शकताय, पहिला कॉलम बघा, A11 A21 A31 अप टू AM1, म्हणजे हे काय झाले? m रो झाल्या. ठीक आहे. या सगळ्या रोज आहेत. A11ची एक रो, A21ची एक रो, A31ची एक रो, अप टू AM1ची एक रो, म्हणजे टोटल m रोज आहेत. आणि काय सांगितलं आहे? काय असते? m रोज आणि n कॉलम m क्रॉस n मध्ये. मग n कॉलम बघा, फर्स्ट कॉलम काय आहे? A11, नेक्स्ट A12, नेक्स्ट A13चा एक कॉलम अँड सो ऑन A1n पर्यंत आहे. म्हणजे हे कॉलम किती झाले? n झाले. ठीक आहे. म्हणजे हा ऑर्डर काय आहे मॅट्रिक्सची? m क्रॉस n. मग त्यामधले एलिमेंट्स कसे रिप्रेझेंट केले बघा, रो वाईज बघूया आपण. A11, A12, A13 अँड सो ऑन A1j अँड सो ऑन A1n. नेक्स्ट रो बघा, A21 A22 A23 अँड सो ऑन A2j अप टू A2n. नेक्स्ट A31 A32 A33 अप टू A3j अँड सो ऑन A3n अँड सो ऑन. लास्ट रो काय येणार? AM1 AM2 AM3 अँड सो ऑन AMj अँड सो ऑन AMn. म्हणजे टोटल इलिमेंट्स किती झाले? m इंटू n इलिमेंट्स आहेत हे सगळे मिळून. ठीक आहे. सो बघा, इन कॉम्पॅक्ट फ्रॉम अबाव मॅट्रिक्स इज रिप्रेझेंटेड बाय, आणि हा जो एवढा मोठा आपण जो मॅट्रिक्स आहे तो आपण रिप्रेझेंट कसा करणार? या छोट्या फॉर्ममध्ये करू शकतो आपण, AIJ m क्रॉस n. ठीक आहे. A इज इक्वल टू AIJ m क्रॉस n. द नंबर A11 A12 अँड सो ऑन एक्सेट्रा आर नोन ॲज इलेमेंट्स. त्या मॅट्रिक्समधले जे सगळे नंबर्स आहेत त्याला आपण इलेमेंट म्हणतो, हे आपण बघितलं आहे. ठीक आहे. आर कॉल्ड इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. द इलेमेंट्स AIJ बिलॉंग्स टू, आता सपोज ह्यातला कोणता पण आपण एक रँडम नंबर चूज केला. हे m इंटू n जे सगळे आपण नंबर्स लिहिलेत त्यातला एक रँडम AIJ जर आपण चूज केला तर आपण त्याला काय म्हणणार? तो नक्की कुठे असणार? AIJ. सो बघा, AIJ बिलॉंग्स टू ith रो अँड jth कॉलम. ठीक आहे. तो जो AIJ, मग फर्स्ट जे I आहे ती रो असणार आणि नेक्स्ट आहे जे ते कॉलम असणार. ठीक आहे. अँड इट इज कॉल्ड ॲज IJth, हे जे लिहिले पेअरमध्ये, IJth इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. मग त्याला आपण AIJला काय म्हणणार? IJth इलेमेंट ऑफ मॅट्रिक्स A. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा फर्स्ट मॅट्रिक्स A घेतला आहे आपण. सो मॅट्रिक्सची फर्स्ट रो काय आहे? 2 4 -1 आणि नेक्स्ट रो काय आहे? 3 √2 1. आता इथे तुम्ही बघू शकता रो किती आहेत? 2 आहेत आणि कॉलम किती आहेत?
3 आहेत, म्हणजे ह्याची ऑर्डर काय झाली या मॅट्रिक्सची 2/3. ती ताशी कॉर्नरला लिहायची मॅट्रिक्सच्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा बी हा एक मॅट्रिक्स घेतला. आता इथं बघा रो वाईजच बघूया आपण. फर्स्ट रो काय आहे 4 2, नेक्स्ट -3 4, आणि नेक्स्ट रो 2 2/3, म्हणजे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. मग ह्याची ऑर्डर काय झाली 3 क्रॉस 2, 3/2. ठीक आहे. नेक्स्ट मॅट्रिक्स बघा कॅपिटल C इज इक्वल टू फर्स्ट रो आहे I -2 आहे आणि सेकंड रो आहे I + 1 2 - I. म्हणजे आता इथं 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत, म्हणजे ह्याची ऑर्डर काय झाली 2/2. ठीक आहे. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 रो इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच रो असते त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. ठीक आहे. इट इज ऑफ ऑर्डर, मग त्याची ऑर्डर काय असणार, एकच रो आहे म्हणजे रो कुठं असते फर्स्ट असते, म्हणजे फर्स्ट आता आपण M×N बघितलं आपण इन जनरल मॅट्रिक्स. मग M जो असतात ते रो असतात आणि N जे असतात ते कॉलम. मग Mच्या ठिकाणी इथं काय येणार ओनली 1 येणार, कारण 1च रो. मग ह्याची ऑर्डर काय झाली 1×N इन जनरल ऑर्डर आहे. ठीक आहे. 1×N वेअर N इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. फॉर एक्झाम्पल बघा रो मॅट्रिक्सचे एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे फर्स्ट मॅट्रिक्स इज A इज इक्वल टू 4 2 आणि 3. मग आता ह्याची ऑर्डर काय झाली, एकच रो आहे आणि कॉलम किती आहेत 3 आहेत. ठीक आहे. 1 रो 3 कॉलम, म्हणजे ह्याची ऑर्डर किती झाली 1×3. नेक्स्ट बघा मॅट्रिक्स B इज -2 -3 0. आता ह्याची ऑर्डर काय झाली, रो किती आहे 1 आहे आणि कॉलम किती बनू शकतात 3. ठीक आहे. मग ह्याची ऑर्डर झाली 1×3. आणि नेक्स्ट आहे C इज इक्वल टू, आता इथं एकच इलेमेंट आहे सिंगलटन इलेमेंट 10. ठीक आहे. त्या मॅट्रिक्समध्ये एकच इलेमेंट आहे. मग ह्याची ऑर्डर काय झाली ओनली 1. ठीक आहे. ह्याची ऑर्डर 1/1 झाली. आता नेक्स्ट बघा नेक्स्ट टाईप आहे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. जसं रो मॅट्रिक्समध्ये एकच रो असते तसं कॉलम मॅट्रिक्समध्ये काय एकच कॉलम. रोवर कुठलंही बंधन नसते. आता रो मॅट्रिक्समध्ये कॉलमवर कोणतंही बंधन नाही, फक्त रो एकच पाहिजे. आणि कॉलम मॅट्रिक्समध्ये पण रोवर काही बंधन नसेल, फक्त कॉलमवर असेल. कॉलमवर काय रिस्ट्रिक्शन असेल, कॉलम एकच पाहिजे. ठीक आहे. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 कॉलम. मग ह्याची ऑर्डर काय असेल, इन जनरल काय असते M×N. N म्हणजे काय कॉलम. आता इथं कॉलम 1 म्हणजे ऑर्डर काय असेल M×1 वेअर M ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे. एक्झाम्पल बघा फर्स्ट मॅट्रिक्स आहे 3 2. आता इथं रो किती आहे, रो 2 आहेत आणि कॉलम एकच आहे, म्हणजे ह्याची ऑर्डर काय झाली 2×1. नेक्स्ट मॅट्रिक्स आहे -2 4 5. आता इथं रो किती आहेत 3 आहेत आणि कॉलम किती आहे 1 आहे, म्हणजे ह्याची ऑर्डर काय झाली 3×1. ठीक आहे. नेक्स्ट मॅट्रिक्स आहे नल मॅट्रिक्स म्हणजे 0 मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे 0 मॅट्रिक्स. बघा अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी इलेमेंट इज 0 इज कॉल्ड ॲज 0 ऑर नल मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय 0. ठीक आहे. नल मॅट्रिक्स ऑर 0 मॅट्रिक्स म्हणजे काय, आपण कधी म्हणणार एखादा मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स आहे, त्यातला प्रत्येक इलेमेंट त्याची ऑर्डर काही पण असू दे, त्यातला प्रत्येक इलेमेंट काय पाहिजे 0 पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल फर्स्ट मॅट्रिक्स आहे एकच इलेमेंट आहे 0. मग ह्याची ऑर्डर काय झाली 1×1. ह्यात एकच इलेमेंट आहे आणि तो काय 0 आहे. नेक्स्ट आहे 0 0. तर 2 इलेमेंट आहेत, ह्याची ऑर्डर काय झाली 1 रो 2 कॉलम 1×2 आणि दोन्ही इलेमेंट 0 आहेत, म्हणजे हा काय झाला 0 मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे 0 0. ह्याची ऑर्डर काय झाली 2×1 2 रो 1 कॉलम. आणि इथं पण लास्टला बघा 0 0 0 0. सगळेच इलेमेंट काय आहेत 0 आहेत, त्यामुळे हा काय झाला नल मॅट्रिक्स. नेक्स्ट टाईप आहे युनिट मॅट्रिक्स. अ स्केलार मॅट्रिक्स इन विच डायगोनल इलेमेंट आर 1 इज कॉल्ड ॲज युनिक मॅट्रिक्स ऑर ॲन आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सलाच आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n इज डिनोटेड बाय IN. ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n इज डिनोटेड बाय IN. आता इथं बघा I2 एक्झाम्पल बघा I2. आता काय आहे हा I2 हा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आणि इलेमेंट्स काय आहेत 1 0 0 1. डायगोनल इलेमेंट्स म्हणजे काय तिरके इलेमेंट. ठीक आहे. त्या
मॅट्रिक्समधले तिरके एलिमेंट जर बघितले तर दोन्ही 1 1 आहेत. ठीक आहे, त्याला तिरके एलिमेंट सगळे म्हणजेच काय 1 0 0 1 यात जर आपण क्रॉस बघितलं तर पहिला जो क्रॉस येतो तो काय असतो 1 1 असतो आणि बाकीचे सगळे एलिमेंट काय असतात 0. त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. आणि सगळे डायगोनल एलिमेंट 1 असतात. ठीक आहे, या मॅट्रिक्समध्ये. आता इथं हा I3 म्हणजे 3/3चा हा मॅट्रिक्स फर्स्ट मॅट्रिक्स जो आहे तो 2/2चा आहे. आणि सगळ्या आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या रो आणि कॉलम काय असतात सेम असतात. आणि हा जो मॅट्रिक्स आहे तो काय 3/3चा आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय सगळे जर आपण क्रॉस बघितले तर सगळे एलिमेंट्स 1 1 1 आहेत. ठीक आहे, तिरके सगळे एलिमेंट्स मधले आणि बाकीचे सगळे 0 आहेत. ह्याला काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. सगळे डायगोनल एलिमेंट 1 आणि बाकीचे 0. आता हा I1 मग इथे एकच एलिमेंट आहे जो काय आहे 1. मग ह्याला काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा 5th इज स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग सेम नंबर ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचे रो आणि कॉलम दोन्ही सेम असतात म्हणजेच 1/1 2/2 3/3 त्याला काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे, द ऑर्डर ऑफ द स्क्वेअर मॅट्रिक्स इज ऑफ द फॉर्म. मग त्याचा काय असतोय आता इन जनरल आपण कसं म्हणलेलं M×N फॉर्म असतोय, M रोज N कॉलम. आता इथं स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलमची संख्या इक्वल आहे म्हणजेच त्याची ऑर्डर काय येणार N×N असते. ठीक आहे, अँड मॅट्रिक्स विल बी रेफर्ड ॲज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर N. मग आता जर N×N म्हणलं तर त्याची ऑर्डर काय सांगणार आपण N सांगणार. दोन्ही जर सेम असतील. आता इन जनरल आपण ऑर्डर काय सांगत होतो M×N ऑर्डर सांगत होतो. पण दोन्ही जर रोची संख्या आणि कॉलमची संख्या सेम असेल तर आपण काय म्हणणार N×Nलाच N ऑर्डर म्हणणार. एकच इलेमेंटनं डिनोट करणार. ठीक आहे, रिमार्क बघा लेट A इज इक्वल टू Aij M×N बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर N. ठीक आहे, देन फर्स्ट कंडिशन बघा द इलेमेंट्स A11 A22 A33 ANN आर कॉल्ड ॲज डायगोनल इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. जे तिरके इलेमेंट येतील त्याला म्हणायचं म्हणजे A11 A22 A33 हे सगळे जे इलेमेंट्स असतील त्याला काय म्हणायचं डायगोनल इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. सेकंड बघा डायगोनल इलेमेंट्स आर डिफाईंड ओनली फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच आपण त्याला डायगोनल इलेमेंट्स म्हणू शकतो, तरच त्याला डायगोनल इलेमेंट्स असतात. आता इथं बघा आपण आयडेंटिटीमध्ये बघितले 2/2 मॅट्रिक्स असेल तरच आपण तिरके इलेमेंट 1 1 बघू शकतो. I3 हा 3/3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. इथं पण डायगोनल इलेमेंट्स आपण सगळे 1 आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे रो आणि कॉलम दोन्ही काय पाहिजे सेम पाहिजे, तिथंच आपण फक्त डायगोनल इलेमेंट्स सांगू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन बघा इलेमेंट Aij वेअर I इक्वल टू J आर कॉल्ड इथं एक चेंज करा I नॉट इक्वल टू J करायचं इथं. ठीक आहे, इलेमेंट्स Aij वेअर I नॉट इक्वल टू J आर कॉल्ड नॉन डायगोनल इलेमेंट्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये पण ऑर्डर रोज आणि कॉलमची सेम असते. ठीक आहे, आता 1 आणि फर्स्ट आपण घेतला I2. आता इथं 1 आणि 1 काय आहेत डायगोनल आहेत तिरके आणि बाकीचे जे 0 0 आहेत त्याला काय म्हणायचं नॉन डायगोनल बघायचं. डायगोनल म्हणजे काय लेफ्टपासून स्टार्ट करायचं राईटला एंड करायचं तिरकं. ठीक आहे, म्हणजेच आणि जिथं म्हणजे हा जो 1 आहे तो काय A1 1 आहे. ठीक आहे, आणि खालचा जो 1 आहे तो A2 2 आहे. म्हणजे सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे हा फर्स्ट जो आहे 1 त्याला काय म्हणणार आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे A1 1. मग इथं A1 1ची व्हॅल्यू 1 आहे, A1 2ची व्हॅल्यू 0 आहे. 8 आणि आता सेकंड रो मधला फर्स्ट कॉलम. मग A2 1 काय 0 आहे, A2 2 1 आहे. म्हणजे A1 1 A2 2 असे काय झाले हे सगळे डायगोनल इलेमेंट झाले. समजलं. आणि जेव्हा आता A1 1 A2 2 1 1 2 2 सगळे सेम आहेत आणि जेव्हा I नॉट इक्वल टू J म्हणजे A1 2 A2 1 असं जेव्हा असेल ते त्याला म्हणायचं नॉन डायगोनल इलेमेंट्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा इलेमेंट्स Aij वेअर I इज लेस दॅन J रिप्रेझेंट इलेमेंट्स अबाव द डायगोनल. आणि Aij वेअर I इज ग्रेटर दॅन J रिप्रेझेंट बिलो द डायगोनल. हे जसे जसे एक्झाम्पल येतील तसं तसं आपल्याला क्लिअर होईल. ठीक आहे, नेक्स्ट जे टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.